पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरतायत। मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एनडीएच्या मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा यावेळेला उपस्थित असतील। तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधनं आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती असणार आहे। त्याबरोबरच एनडीएचे प्रमुख पक्षांचे नेते सुद्धा यावेळेला उपस्थित असतील। आज अर्थातच उमेदवारी अर्ज भरताना नरेंद्र मोदी यांच्याकडनं एकूणच एनडीएकडनं शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न असणार आहे। जोरदार तयारी या ठिकाणी वाराणसीमध्ये आपल्याला दिसते। कालच खरं तर या सगळ्याची वातावरण निर्मिती झालेली होती आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज भरतायत। पुढच्या काही क्षणांमध्ये खरं तर या सगळ्याला सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचणार आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा असतील आणि त्यासोबतच एनडीए मधील प्रमुख पक्षांचे नेते सुद्धा या ठिकाणी असणार। ही लाईव्ह दृश्य, ताजी दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवरती थेट वाराणसीमधनं। पुन्हा एकदा नरेंद्र मोदी वाराणसीमधनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि नरेंद्र मोदी या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्या निमित्तानं एनडीएकडनं शक्ती प्रदर्शन केलं जाईल। त्यापूर्वीची दृश्य आपण बघतो। पूजाविधी संपन्न होत आहेत। नरेंद्र मोदी या ठिकाणी आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघतो आणि याविषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी प्रसन्न जोशी सर सध्या आपल्या सोबत आहेत। प्रसन्न सर, नरेंद्र मोदी आज उमेदवारी अर्ज भरतायत। स्वाभाविक आहे की आज एनडीए साठी मोठा दिवस आहे आणि तसं शक्ती प्रदर्शन सुद्धा आज बघायला मिळणार आहे। कालही बघायला मिळालेलं होतं। कसा एकूण आज कार्यक्रम असणार आहे? पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतून स्वतःचा अर्ज कॅन्डिडेचर फाईल करण्याची ही तिसरी वेळ असेल। या निमित्तानं याच्या बाबतीत काही गोष्टींचं निरीक्षण केलं पाहिजे की या काळामध्ये गंगेतून खूप पाणी वाहून गेलेले आहेत, काही नवीन गोष्टी घडलेल्या आहेत। 2014 आणि 19 तुलनेत यावेळी राम मंदिर प्रत्यक्षात आलेलं आहे। त्यानंतरचं हे कॅन्डिडेचर महत्त्वाचं ठरते, त्यानंतरची निवडणूक महत्त्वाची ठरते। कारण ज्या राम मंदिर आंदोलनानं प्रामुख्याने संघाच्याद्वारे ते सुरू करण्यात आलं आणि भाजपला त्याचा प्रचंड लीड मिळाला निवडणुकीच्या काळात सुद्धा, त्याची खरी टेस्ट तेव्हा जशी एक टेस्ट अडवाणींच्या आणि अटल बिहारींच्या काळात होती, तशी पहिली टेस्ट आता मंदिराच्या नंतरची ही 2024ची निवडणूक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मोदींच्या बाबतीत एक ॲप्रिशिएट करावं लागेल, गुजरातमधून आलेली ही व्यक्ती ज्या प्रकारे उत्तर भारतीय झालेली आहे त्या बाबतीत त्यांना गुण द्यावे लागतील। त्यांना अजूनही बाकीच्या नेत्यांना स्वतःचं प्रादेशिकत्व सोडता येत नाही, पण नरेंद्र मोदी हे उत्तर भारतीय झालेले आहेत। म्हणजे ते वाराणसीचे जवळपास झाल्यासारखे उत्तर प्रदेशचे झालेले आहेत। गुजराती अशा प्रकारे अजूनही त्यांच्याकडे आता बघण्याची गरज उरलेली नाही आहे। हा एक बदल त्यांच्या या तिसऱ्या टर्मच्या आता सुरुवातीला बघायला मिळतोय। तिसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी त्यांनी वाराणसीत केल्या, कारण शेवटी ते खासदार आहेत, वाराणसीला काय केलं हे पण त्यांना सांगावं लागेल। वाराणसीला जेव्हा आपण जाण्याची संधी मिळाली होती, तिथली स्वच्छता, काशी विश्वनाथ कॉरिडॉर तो प्रामुख्याने बघायला मिळतोच। घाट सगळे सुंदर केलेले आहेत, जे अगदी सौंदर्य आहे आणि ज्याला शक्य त्याने जरूर जाऊन बघावं। घाटाचं सौंदर्य वर्धन केलेले ते एक मोठी गोष्ट आहे। तिथे स्टेडियम सुद्धा बनणार आहे गुरु, आपण काही दिवसांपूर्वी त्याचं कव्हरेज सुद्धा सगळ्यांनी बघितलं होतं। एक मोठं स्टेडियम वाराणसीच्या जवळ बनतंय की जिथे आंतरराष्ट्रीय स्तराचे सामने सुद्धा खेळता येतील। हा सुद्धा एक महत्त्वाचा बदल आहे। नव्या ॲस्पिरेशन ज्या उत्तर भारताच्या आहेत, उत्तर प्रदेशच्या आहेत, उत्तर प्रदेश म्हटल्यानंतर गायपट्टा हे एक प्रकारे एक वर्णन केलं जातं, एक नॅरेटिव्ह आहे की गायपट्टा उत्तर प्रदेश, बिहार वगैरे सगळा, पण तिथल्या नव्या तरुणाईच्या आकांक्षांना हाक देण्याचं काम नरेंद्र मोदी करतायत आणि या निमित्तानं ते तिथे जात आहेत। अर्थात असं असलं गुरु तरी हे विसरून चालणार नाही की जेव्हा तुम्ही एका मोठ्या सलग टर्ममधून तिथून येत असता, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारत सुद्धा राजकीयदृष्ट्या अतिशय सजग आहे। कोणालाही वाटलं नसताना बसपाची लाट उत्तर प्रदेशने बघितली, कोणालाही वाटत नसताना समाजवादी पार्टीची लाट बघितली। अशावेळी मोदींच्या जागेला काही धोका असण्याचं आता काही कारण नाहीये, पण उत्तर प्रदेश जिथून पहिल्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा येतात, तिथे यावेळी जो मागच्या वेळेचा कौल होता, सरसकट भाजपला सगळे खासदार मिळाले होते, तशा प्रकारे ट्रेंड राहील का याबद्दल धाडसी विधान करणं आता तरी शक्य नाही। बरोबर, धन्यवाद सर या माहितीसाठी आणि या विश्लेषणासाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उमेदवारी अर्ज भरतात आणि त्यापूर्वीचे पूजाविधी सध्या वाराणसीमध्ये सुरू आहे।